महाराजाला दोन संस्थापक भेटले बाबा. कोणते? एक म्हणजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि 2 नंबर ज्यांनी वारकरी साम्राज्याची स्थापना केली ना ते म्हणजे माऊली ज्ञानोबा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाराया. हा, वारकरी समाजाची स्थापना कोणी केली? माऊली ज्ञानोबा यांनी केली. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून मी तुम्हाला एक वाक्य सांगितले बघा जाता जाता. जगामध्ये महाराज खूप झाले, पण महाराजांमध्ये राजा एकच झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजांमध्ये महाराज फक्त एकच झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांमध्ये सुद्धा राजा एकच झाला ते म्हणजे माऊली ज्ञानोबा. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम आईसे. हे का सांगितलं मी तुम्हाला? यांनी जग जिंकलं. 2 नंबर आहे महाराज. काय जिंकायचंय? शरीर जिंकायचंय. काम क्रोध बंदी खानी तू कामने दिले दोन्ही. इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. महाराज म्हणतात की आम्ही काम करून ताब्यात ठेवली, बंदी खाण्यात ठेवली, म्हणजे शरीर जिंकलं. कोणी हो? तुकोबारायांनी शरीर जिंकलं. 3 नंबर आहे बघा महाराज. काय जिंकायचंय? कदाचित तुम्हाला शरीर जिंकता येत नाही, सोडून द्या. कदाचित तुम्हाला जग जिंकता येत नाही, सोडून द्या. पण 3 नंबर लय महत्वाचं आहे महाराज. कशाला जिंकायचंय? काळाला जिंकायचंय. काळ माहिती का तुम्हाला? काळ माहिती का बसलेल्याला? घडी घडी काळ वाट याची पायी आहे अवतार आहे अवतार. घडी घडी काळ वाट याची पायी आहे अवतार आहे अवतार. घडी घडी काळ वाट याची पायी. कधीच कोणासाठी न थांबणार हा काळ आहे महाराज. काळ कधीच विचार करत नाही. माशीला पंख खायला जितका वेळ लागत नाही ना तितका वेळ माणसाचा जीव जायला सुद्धा लागत नाही. कधीच कोणासाठी न थांबणार हा काळ आहे. काळ न विचारी हात, काळ न विचारी घात, काळ न विचारी हवस, काळ न विचारी पहाट. कधीच कोणासाठी न थांबणार हा काळ आहे बघा महाराज. पण या काळाला कोणी जिंकलं महाराज? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कोणी जिंकलो महाराज या काळाला? काळ गुलाम सलाम करी कोणी जिंकलं काळाला? ध्रुव बाळाने जिंकलं. बरं, ध्रुव बाळाची कथा सांगितली जाते. तो ध्रुव बाळ कसा आहे? फार छोटासा ध्रुव बाळ आहे, लहान ध्रुव बाळ आहे. आणि त्या ध्रुव बाळाला भगवंताने काय दिलं? आढळपद दिलं. ध्रुवा हे दल म्हणजे तुला आढळपद. पण त्या आढळपदापर्यंत त्या ध्रुव बाळाला जात येत नव्हतं. मग त्याने काय केलं माहिती का? काळाला हाक मारली, यमराजाला हाक मारली, आणि कुठं पाय दिला? यमराजाच्या मस्तकावरती पाय दिला. ध्रुवकडे जाऊन बसला, आढळ पदावरती जाऊन बसले. याचा अर्थ काय होतो? ध्रुवबाळाने कोणाला जिंकलं? काळाला जिंकलं. आपण जर तुकोबाराचे चरित्र पाहिलं तर वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो. स्वतः देवाला महाराज आणि देवाबरोबर तुकोबाराय निघून गेले. काळाच्याही काळ
काळाचे ही काळ आम्ही देवाचे लढीवाळ. तुकोबरायांनी काळाला जिंकलं. माऊली ज्ञानोबाने देखील काळाला होता महाराज, पण हात दाखवून सांगितलं समाधी संजीवन हरिपाठ. याचा अर्थ काय होतो महाराज, यांनी काळाला जिंकलं. आता लय महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला काळ जिंकता येत नाही, सोडून द्या. तुम्हाला जग जिंकता येत नाही, सोडून द्या. तुम्हाला शरीर जिंकता येत नाही, सोडून द्या. पण तुम्हाला देवाला जिंकता येतं का? कशाला म्हणायचं देवाला जिंकणं माहितीये? विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणायचं महाराज देवाला जिंकणं? ऐका, आता रामनवमी झाली आहे का नाही? प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. किती वर्ष? 14 वर्षाचा वनवास भेटला. आता 22 जानेवारी झाली महाराज प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. कुठं? अयोध्येला. प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, अगदी लहान पोरापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यापर्यंत एकच नाव होतं महाराज. कोणतं? जय श्रीराम. कोणाचं नाव होतं? प्रभू रामचंद्राचं नाव होतं बघा महाराज. मग प्रभू रामचंद्राला वनवास भेटला महाराज 14 वर्षाचा. आणि प्रभू रामचंद्र पुढे चालले, वनवासाला चालले. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. हे रामा, हे राघवा, जा म्हटली तुला 14 वर्षाचा वनवास आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं तुला वनवास मागितलाय, म्हटले तुला 14 वर्षाचा वनवास आहे. आणि रामप्रभू वनवासाला निघाले. बरं, वनवासाला निघत असताना कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम. हे रामा, हे राघवा, का बरं मला सोडून चालला? रामप्रभू काय करतात महाराज? कौशल्य मातेचं दर्शन घेतात. आणि ज्या वेळेस रामप्रभू कौशल्य आई साहेबांचे दर्शन घेता आले, अहो ज्या आईने जन्म दिलाय ती जन्म दिलेली कौशल्य बोलते, ते रामा मला असं कळलं की तुला वनवासाला चाललास. अरे खरंच चाललंस काय रे बाबा म्हटले. अरे एखादी आई आणि बापानं बोलणं म्हणजे काय लगेच वनवासात असतात का? मी तुला जन्म दिलाय रामा, मी तुझी जन्म देणार आहे रामा, मी सांगते तुला वनवासाला जाऊ नको. कोण बोलतोय महाराज? ज्या आईने जन्म दिला ना, ती जन्म दिलेली कौशल्य बोलते रामा वनवासाला जायची गरज तुला नाही म्हटले. पण रामप्रभू म्हणतात नाही मा, मला जावंच लागेल म्हटले. मग सांग बरं असं काय घडले, असं काय कारण आहे की तुला वनवासाला जावं लागतं? त्यावेळेस रामप्रभू सांगतात, म्हटले मा तू जशी माझी आई ना म्हटले, तशीच माझी एक आई वनामध्ये राहते आणि त्या आईच्या दर्शनास मी निघालोय म्हटले. अरे रामा तू भाना वळाय रे बाबा. अरे आई म्हणजे आजी नाही, आई म्हणजे आत्या नाही, आई सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. तू म्हणतो माझ्यासारखी आई वनामध्ये राहते. म्हटले आई तू तर माझ्या जन्मदिनाची आई ग म्हटले, पण मी जन्माला यायच्या अगोदर ज्या आईने माझं भजन केलं ना, ती माझी आई वनामध्ये राहते. आणि रामप्रभू वनवासाला निघाले. रामाविना जीव व्याकुल होतो, रामाविना जीव व्याकुल होतो, सुचत नाही का कसा रे मला टाकून गेला, कसा रे मला टाकून गेला. आणि रामप्रभू वनवासाला निघून चालले. अंगामध्ये वल्कल धारण केलं, अयोध्येच्या गोड्याखाडी झाल्या. राजगादेवरती बसताना रामप्रभू पुढे चालले, वनवासाला चालले महाराज. आणि वनवासाला एकटीने चालले महाराज ते. मग राम लक्ष्मण सीताई साहेब चालल्या. मग ज्या वेळेस कौशल्य आईने विचारलं, रामा तू म्हटलं माझ्यासारखी आई वनामध्ये राहते म्हटली, सांग बरं म्हटले मग त्या आईचं नाव काय? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्षापासून कीर्तन ऐकलं बरं? किती? 9 वर्षापासून. आता 9 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकत आहे का नाही? मग मला सांगा, एखादे कीर्तन तुम्हाला असं कधी सांगितलं का महाराज? शबरी माता चालत चालत प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला कुठे गेली? अयोध्येला गेली. असं कधी ऐकलं का तुम्ही? नाही महाराज. उलट शबरी माताच्या कुटियामध्ये कोण आलं? रामप्रभू आले महाराज, आहे का नाही? आणि ज्यावेळेस शबरी माताच्या कुटियामध्ये रामप्रभू येतात ना महाराज, तर शबरी माता इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. ती शबरी माता काय आपल्यासारखी होती का?
10ला उठणारी अजिबात नाही, पहाटे 4लाच उठायची, दररोज सडा समर्पण करायची, दररोज दारामध्ये रांगोळी काढायची, दररोज फुलाचा सडा टाकायची. आज येईल माझा देव, उद्या येईल माझा देव, दररोज वाट बघायची बघा महाराज ती. पण एक दिवस सुद्धा तिने अशी देवापासून मन विचलित केलं नाही. आणि ज्या दिवशी शबरी मातेच्या कुट्यामध्ये शबरी मातेच्या त्या ठिकाणी आल्याच्या नंतर शबरी माताला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, कितका आनंद झाला महाराज. विठाल विठाल शबरी माता म्हणायची बघा महाराज, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दीपावली में मनाओगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. जब मेरे राम जी का आगमन होगा, जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम का आगमन होगा, जब मेरे राम का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई जब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी का पावन होगा, जब मेरे राम का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. एक दिवस वाट पाहिली का होती ना, हजारो वर्ष वाट पाहिली. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आले ना, तिला असं झालं काय देवा काय नाही. एखादा पाहुणा आपल्या घरी आलो आपला किती आनंद होतो, तिच्यापेक्षा जास्त तिला आनंद झाला. देव आला महाराज देवाच्या त्याच्या घरी. तिला काय देव असं काय झालं. ती म्हणली, देवा खरं सांगू का रे देवा, तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही रे. म्हटले, देवा काय देऊ रे. म्हटले, देवा तुला मी एक ब्राह्मण आहे. म्हटले, एका भिल्ल समाजामध्ये माझा जन्म झालाय देवा. म्हटले, तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. म्हटले देवा. म्हटले, त्यावेळी रामप्रभू म्हटले, माते मी तुझ्या दारात तुझ्याकडून घेण्यासाठी नाही आलो. म्हटले, मग तुला देण्यासाठी आलोय. म्हटले, आणि शबरी माताला नवविध प्रकारची भक्ती बहाल केली महाराज. प्रथम नमन करू संतन. झालं आता काय करावा, नादी लागावं तर दंडात ताकद राहिली नाही, मनगटात जोर लायला नाही. आता